श्रीमन्महाधिगणपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रान्विता या वीणावरदंड मंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुदिभिर्देवै सदा वंदिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज की जय। भारत माता की जय। संसार व्यथे फिटला जो नैराश्य विनटला व्याधा हातोनी सुटला विहंगमू जैसा तैसा सतत जो सुखे कोणीही टवंच न देखे नेणिजे गतायुषे लज्जा जेवी। तसेच पारध्याच्या हातातून सुटलेल्या पक्षाची जशी दुःखातून सुटका होते त्याप्रमाणे अंतःकरणातील तीव्र विषय वैराग्य बाणल्यामुळे जो विषय सुखाची निशेष आशा सोडून संसार दुःखापासून मुक्त झाला। ज्याप्रमाणे मेलेल्या पुरुषाला मुळीच लज्जा नसते त्याप्रमाणे आत्म्याचे सतत सुख प्राप्त झाल्यामुळे ज्याला काहीच दुःख भासत नाही। आणि कर्मारंभा लागी जया अहंकृती नाही अंगी जैसे निरिंधन आगी विझोनी जाय तैसा उपशमची भागा जयासी आला पैगा जो मोक्षाची अंगा लिहिला असे। कर्म करण्याकरता लागणारा देहाहंकारच ज्याच्या ठिकाणी उत्पन्न होत नाही म्हणजे ज्याच्या ठिकाणी मी ब्रह्म आहे ही वृत्ती इतकी दृढ झाली आहे की त्याला मी ब्रह्म आहे असे चिंतनच करावे लागत नाही। ज्याप्रमाणे अग्नीत लाकडे घातली नाहीत तर अग्नी जसा विझून जातो त्याप्रमाणे मोक्षाचे अंग म्हणून तो उपशम सांगितला आहे। तो उपशमच पूर्णपणे ज्याच्या वाटेला आला आहे। कर्मारंभा लागी जया अहंकृती नाही अंगी अहम भावो दया भावो बोधस्य परमावधी। आत्मज्ञानाची परमावधी म्हणजे यत्किंचितही देहाहंकार न स्फुरणे होय असे आचार्य विवेक चूडामणीत म्हणतात। दृढ ज्ञानाच्या ठिकाणी देहाहंकृतीच पुरत नसल्यामुळे तो आपणहून कर्म करू शकत नाही। तैसा उपशमची भागा जयासी आला पैगा जो मोक्षाची अंगा लिहिला असे। वृत्तेर्दृश्य परित्यागः वैराग्याने विषय भोगाला कंटाळलेली इंद्रिये पुढे जेव्हा आपणच विषयाकडे धावत नाही तेव्हा त्याला उपरती किंवा उपशम म्हणतात। मोक्षाची त्रिविध दुःख निवृत्ती व अखंड परमानंद प्राप्ती अशी दोन अंगे आहेत। ज्ञानदेव तू कैवल्यम या श्रुतीने ज्ञानानेच मोक्ष होतो असे म्हटले आहे खरे पण ज्ञान दृढ होण्याकरता उपशम आवश्यक आहे म्हणून उपशमाला मोक्षाचे अंग म्हटले आहे। या उपशमपूर्वक ज्ञानाने मोक्षाचे त्रिविध दुःख निवृत्ती रूप प्रथम अंग सिद्ध होते। यालाच ज्ञानाची जीवनमुक्त अवस्था म्हणतात। विद्यारण्य स्वामींनी सूत संहितेतील मुक्तिखंड अध्याय 2 श्लोक 54 वरील आपल्या टीकेत ज्ञानाची जीवनमुक्त दशा कशी असते हे सांगताना असे म्हटले आहे की त्रिस्त्रो ही मायावस्था दृश्यस्त वास्तवत्वाभिमानात्मिका जीवनमुक्त दशा प्रथमा सायुक्ती शास्त्र जनित विवेक ज्ञानान्निवर्तते तन्निवृत्तावपि प्रागीव साभिनिवेश व्यवहार हेतु द्वितीया सा तत्व साक्षात्कारान्निवर्तते
तन्निवृत्तावपि देहा भास जगद व भास हेतु रूपा तृतीया सा प्रारब्ध कर्मणावसाने निवर्तते. मायेच्या 3 अवस्था आहेत. दृश्य, जगत, सत्य आहे असे वाटणे ही मायेची पहिली अवस्था होय. ही शास्त्र व तदनुकूल युक्ती विचाराने उत्पन्न झालेल्या विवेक ज्ञानाने नाहीशी होते. ती नाहीशी झाल्यावरही पूर्वीप्रमाणेच अभिनिवेशपूर्वक होणाऱ्या व्यवहाराला निमित्त असणारी मायेची दुसरी अवस्था होय. ती आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर नाहीशी होते, पण ती निवृत्त झाल्यावरही जो देहाचा भास व जगताचा भास होत राहतो त्याला निमित्त असणारी मायेची तिसरी अवस्था होय. हीच ज्ञानाची जीवनमुक्त अवस्था असते. ही अवस्था प्रारब्ध कर्म संपल्यावर म्हणजे ज्ञानी जेव्हा विदेहमुक्तीत जातो तेव्हाच नाहीशी होते. अशा या ज्ञानाच्या जीवनमुक्त अवस्थेच्या वर्णनावरून जीवनमुक्ती अवस्थेत ज्ञानाची जी तुर्यावस्था किंवा साक्षी अवस्था असते ती देहाच्या व जगताच्या मिथ्याभासाची व त्याबरोबर आत्मस्वरूपाची जाणीव कायम राहते, हे उघड आहे. समर्थांनीही जाणे ब्रह्म जाणे माया, जाणे अनुभवाचे ठाया, ते एक म्हणावी तुर्या सर्व साक्षिणी, दासबोध दशक 7 समास 4 असेच जीवनमुक्ताच्या तुर्यावस्थेचे वर्णन केले आहे. ब्रह्मानंदाचे लक्षण करताना विद्यारण्य स्वामींनीच पंचदशीच्या योगानंद नामक 11व्या प्रकरणात श्लोक 54 मध्ये स्त्री परिष्वक्त वद्वेद न बाह्यम नापि चांतरम, ब्रह्मानंदात आतील किंवा बाहेरील कशाचीच जाणीव नसते असे म्हटले आहे. अर्थात विद्यारण्य स्वामींच्या या 2 वचनांचा विचार केला असता ज्ञानी पुरुषाच्या जीवनमुक्त अवस्थेतही देह व जगत यांच्या मिथ्याभासामुळे ज्ञानाच्या त्रिविध दुःखाची निवृत्ती होते, पण त्यांना सुषुप्ती व समाधी या काला वाचून इतर काली ब्रह्मानंदाची प्राप्ती नसते. अर्थात ते अखंड ब्रह्मानंदात तल्लीन नसतात, हे उघड होते. अर्जुना हा ठाववरी जो सोहम भावो सरोभरी, तो द्वैताच्या पैलतीरी निगो सरला. अर्जुना हा ठाववरी म्हणजे पूर्ण अहंकृती रहित होऊन व उपशम साधून जो मी ब्रह्म आहे अशा अखंड निधिध्यासनाच्या बळावर द्वैताच्या पलीकडील तीराला म्हणजे अद्वैत रूप तीरावर जावयाला निघाला. द्वैताच्या पैलतीरी निगो सरला. द्वितीयाद्वै भयम भवती, द्वैत बुद्धी हीच सर्व दुःखाला कारण आहे. ती नाहीशी करण्याकरता द्वैत बुद्धीचे पैलतीर म्हणजे अद्वैत बुद्धी झाली पाहिजे. या निर्गुण साक्षात्काराने जे मोक्षाचे अंग प्राप्त होते ते दुःख निवृत्ती रूपच अंग होय. ही निर्गुण प्राप्ती ही उत्तम अधिकारांनाच होते. काना वचना चिये भेटी, सरिसाची पै किरटी, वस्तू होऊन उठी कवणी एकजो, असे माऊलींनी उत्तम अधिकाऱ्यांचे लक्षण केले आहे. मोक्षाची संपूर्ण साधन संपत्ती अंगी बाळून ज्याच्या चित्ताचा उपशम झाला तोच उत्तम अधिकारी होय, असा या ओळीचा भाव आहे. पण असा उत्तम अधिकारी कृतोपासन्यस्य मुख्याधिकारिणः, ज्यांनी ज्ञानापूर्वी सगुणाची उपासना केली आहे तोच होतो असे अद्वैत वेदांतावरील तत्वानुसंधान नामक ग्रंथाच्या अद्वैत कौस्तुभ टीकेत म्हटले असून आचार्यांनीही मोक्ष कारण सामग्रयाम भक्तिरेव घरीयसी असे विवेक चूडामणीत म्हटलेले आहे. आणि यत्रुजाना नाम भक्तानाम प्राणायामादिभिर्मन्नः अक्षीण वासनम राजन दृश्यते पुनरुत्थितम, या श्लोकाने भक्ती वाचून माझ्या ठिकाणी प्राणायामादिकांनी स्थिर करू पाहणाऱ्यांचे मन वासना क्षीण होत नसल्यामुळे स्थिर होत नाही, ते वारंवार वृत्थान पावते असे भगवंतांनी मुचकुंदाला सांगितलेले आहे. मधुसूदन सरस्वती गीतेच्या आरंभी उपोद्घातात म्हणतात, पूर्व भूमो कृताम भक्ती उत्तराम भूमिमान येत,
अन्यथा विघ्न बाहुल्या जीवन मुक्तीस्तु दुर्लभा. ब्रह्मज्ञान होण्यापूर्वी जी भक्ती केली जाते ती पुढे ज्ञानानंतर कायम ठेवल्यासच जीवन मुक्ती साधली जाते, नाहीतर अनेक प्रतिबंध उत्पन्न होऊन ती साधली जात नाही. सारांश, निर्गुण स्वरूप साक्षात्कार व त्याच्या साह्याने साधणारे मोक्षाचे दुःख निवृत्ती रूप अंग ही दोन्ही ज्ञानापूर्वी भक्ती केल्या वाचून साधली जात नाही, असा महंतांचा अनुभव आहे. की भक्ती सुखा लागी आपण पेची दोही भागी वाटुनी अंगी सेवकई बाणी. किंवा भक्ती सुख भोगण्याकरता जो आपणच आपल्याला दोन भागात वाटून घेऊन एका अंगाने सेवक किंवा भक्त होतो. भक्ती सुखा लागी, भक्ती सगुणाचीच घडे. भगवंताच्या सगुण स्वरूपाचीच भक्ती होऊ शकते असे समर्थादी सर्व संतांचे म्हणणे आहे. स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्यभिधीयते स्वात्मतत्वानुसंधानम भक्तिरित्य परे जगु. विवेक चुडामणी. आपल्या निर्गुण स्वरूपाचे अनुसंधान करणे असे आचार्यांनी विवेक चुडामणीत भक्तीचे जे लक्षण केले आहे ते देहादिकांचा व्यतिरेक करून जाणलेल्या आत्मस्वरूपाचे ठिकाणी स्वाभाविक असलेल्या प्रेमामुळे जे वारंवार अनुसंधान केले जाते त्या प्रेमाने होणाऱ्या अनुसंधानाला भक्ती हे नाव दिले आहे. अर्थात भक्ती म्हणजे प्रेम हाच अर्थ तिथेही आहे. सच्चिदानंद परब्रह्माचा नामरूपात अन्वय असल्यामुळे नामरूपे ही सच्चिदानंद परब्रह्म स्वरूपच आहेत. म्हणून नामरूपाने नटलेल्या परब्रह्माचे आत्मवत स्वाभाविक प्रेम करणे यालाच संतांनी भक्ती हे नाव दिले आहे. या भक्तीचाच ज्ञानानंतर उपयोग आहे. या सगुण भक्तीने ज्ञानी अखंड ब्रह्मानंदातच निमग्न राहू शकतो. असा हा निर्गुण स्वरूपाचा प्राप्तीपेक्षा सगुण स्वरूपाच्या भक्तीत विशेष लाभ आहे. इतर मी सांगू काही मोक्ष सुखाची ठाई, या सुखाची गोडी नाही धन्य पाही हरिभक्त. एकनाथी भागवत. असे नाथांचे म्हणणे असून तुकाराम महाराजही म्हणतात, सोन्याचे पर्वत करवती पाषाण अवघे रानोरान कल्पतरू, परी हे दुर्लभ विठोबाचे पाय, तेथे हे उपाय न सरती. तुका म्हणे मोक्ष आहे अलीकडे, इतर वापुडे काय तेथे. भक्ती प्रेम सुख नेणवे आणि का, पंडित वाचका ज्ञानी असी. आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त, तरी भक्ती सुख दुर्लभ थ्या. असे या अभंगात सांगितलेले आहे. भागवतात ध्रुवांनी भगवंताची स्तुती करताना असे म्हटले आहे की या निवृत्ती स्तनुभृताम तव पाद पद्म ध्यानात भवज्जन कथा श्रवणेन वास्यात सा ब्रह्मणी स्वमहिमन्यपि नाथ मा भूत. हे भगवंता, तुझ्या सगुण स्वरूपाच्या चरणकमलाच्या ध्यानाने किंवा तुझ्या भक्तांच्या कथा श्रवणाने जीवाला जे सुख प्राप्त होत ते केवळ सच्चिदानंद स्वरूपाने स्थित असलेल्या निर्गुण ब्रह्माचे ठिकाणीही प्राप्त होत नाही. हाच भाव माऊलींनी येथे भक्ती सुखा लागी या पदाने व्यक्त केला आहे. आपण पे दोही भागी वाटुनी अंगी सेवकई बाणी. अद्वैतानंतरही अद्वैत न मोडता सगुण परमेश्वराची भक्ती होऊ शकते हेच येथे प्रतिपादिलेले आहे. सागर सरिता जीवन एक, परी मिळणी भजन दिसे अधिक. तसे एकपणेची देख भजन सुख उल्हासे. वाम सव्य दोन्ही भाग, परी दो नामी एकचे अंग. तसे देव भक्त विभाग, देवपणी सांग आभासे. असे नाथांनी आपल्या ग्रंथातून सांगितले असून श्री माऊलींनी हे अमृतानुभवात द्वैत दशेचे अंगण अद्वैत ओळगे आपण. भेद तवतव दून अभेदासी. देव देऊळ परिवारू, की जे कोरोनी डोंगरू तैसा भक्तीचा व्यवहारू. कान भावा कोणी एक अकृत्रिम, भक्तीचे हे वर्म योग ज्ञानादी विश्राम भूमिका आहे.
इत्यादी ओव्यातून हाच भाव व्यक्त केलेला आहे. एरा नाम मी ठेवी मग भजती ओज बरवी न भजतया दावी योगी याजो. दुसऱ्या भागाला मी म्हणजे देव हे नाव ठेवतो व मग माझ्या सगुण स्वरूपाचे भजन न करणाऱ्या ज्ञानादी योगी यांना अद्वैतातही होणाऱ्या सगुण भक्तीचे श्रेष्ठ स्वरूप दाखवितो. न भजतया दावी योगी याजो. ज्ञानाने प्राप्त होणाऱ्या त्रिविध दुःख निवृत्ती रूप मोक्ष सुखापेक्षा श्रेष्ठ असलेले व सगुणाच्या प्रेम भक्तीने प्राप्त होणारे ब्रह्मसुख अखंड प्राप्त करून घेण्याकरता म्हणजे स्वार्थाकरता ज्ञानी सगुणाचे भजन करतो असे भक्ती सुखालागी या पदाने माऊलींनी सांगितले असल्यामुळे न भजतया दावी योगी याजो या चरणाचा ज्ञानी पुरुष ज्ञानानंतर सगुणाचे जे भजन करीत असतो ते भजन न करणाऱ्या अज्ञ लोकांना केवळ मार्ग दाखवण्यासाठी म्हणजे लोकसंग्रहार्थ करतो असा अर्थ भावार्थ घेता येत नाही. स्वतःला अखंड ब्रह्मसुख प्राप्त व्हावे म्हणून सगुणाची भक्ती करीत असताना अनायासे भक्ती न करणाऱ्या योगियांना तो मार्ग दाखवतो असा अर्थ करावा लागतो. ज्ञानी पुरुष भगवंताचे भजन लोकसंग्रहार्थ करीत नसून भगवंताच्या केवळ निस्सीम प्रेमानेच करीत असतो आणि म्हणूनच भगवंताला भक्ताचे निस्सीम प्रेम असते असे माऊलींनी पुढील ओव्यातून आशय दाखविलेला आहे. तयाचे आम्हा व्यसन आमुचे तो निज ध्यान किंबहुना समाधान तो मिळे तई. तया लागी मज रूपा येणे तयाचे निमज येथे असणे तया लोण कीजे जीवे प्राणे ऐसा पुढे. असा जो ज्ञानी भक्त असतो त्याचे आम्हाला वेडच लागते. तोच आमच्या अखंड ध्यानाचा विषय असतो किंबहुना त्याच्याच भेटीत आम्हाला समाधान होते. अशा प्रेमळ भक्ताकरता मी सगुण स्वरूप होतो. त्याच्याकरताच मी या जगात असतो आणि तो मला इतका प्रिय असतो की त्याच्यावरून आम्ही आपले जीव प्राण वाळून टाकतो असे वाटते. परमप्रेम रूप ज्ञानोत्तर भक्ती ही मुळात निर्गुण निराकार सच्चिदानंद स्वरूप असणाऱ्या भगवंताला त्याचे हे स्वरूप कायम ठेवूनच स्वरूपानुबंधी अपरिमित व षडगुणेश्वर्याने युक्त अशी सगुण साकार स्वरूपाने व्यक्त करून भगवंताच्या अखंड तद्रूपतेमुळे ज्ञानाच्या चित्ताचे वृत्थान न होऊ देता ज्ञानाला सगुण भगवंताच्या अखंड प्रेम समाधीत निमग्न ठेवणारी आहे. म्हणून ज्ञानी पुरुष अखंड समाधी लाभा करता सगुण भगवंताची भक्ती करतो, लोकसंग्रहार्थ करीत नाही हे उघड आहे. जो न हृष्यती न द्वेष्टी न शोचती न कांक्षती शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्याः समे प्रियाः. ज्याला हर्ष होत नाही, ज्याला द्वेष होत नाही, जो शोक करीत नाही, जो कशाचीही इच्छा करीत नाही आणि सर्व पुण्य पाप रूप कर्माचा त्याग करून जो सगुण भगवंताचे ठिकाणी भक्ती संपन्न झाला तोच मला प्रिय आहे. जो आत्मलाभासारिखे गोमटे काहीची न देखे म्हणून भोग विषेखे हरिखे नाजो. आपणची विश्व जाहला तरी भेदभावो सहजची गेला म्हणून द्वेषू ठेला जया पुरुषा. पै आपुले जे साचे ते कल्पांतीही न वचे हे जाणोनी गताचे न शोचीजो. आणि जया परोते काही नाही ते आपण पेची आपला ठाई. जाहला या लागी जो काही आकांक्षी ना. गोखटे का गोमटे हे काहीची तया नुमटे रात्री दिवस न घटे सूर्यासी जेवी. ऐसा बोधूची केवळू जो होऊन असे निष्कळू त्याही वरी भजनशीळू माझ्या ठाई. तरी तया ऐसे दुसरे आम्हा पर्यंते सोयरे नाही गा साचो का रे तुझी आण. ज्याला आत्मप्राप्ती वाचून काहीच गोड वाटत नाही म्हणूनच विशेष विषय भोग ज्याला प्राप्त झाले तरी आनंद होत नाही. संपूर्ण विश्वात आत्मस्वरूपाने मीच एक भरलेला आहे
या दृढ ज्ञानाने सहजच ज्याला आपल्याहून दुसरी वस्तूच दिसत नाही आणि म्हणूनच ज्याला कुठेही द्वेष नसतो. मी खरोखर आत्मस्वरूप आहे व ते आत्मस्वरूप कधीही नाश पावत नाही. या दृढ विचाराने जो नाश वस्तूबद्दल कधी दुःख करीत नाही आणि या अद्वैत आत्मवस्तूहून दुसरी वस्तूच नाही, ती आत्मवस्तू मीच आहे असे कळून आल्यामुळे जो कशाचीही इच्छा करीत नाही. ज्याप्रमाणे सूर्याला रात्री व दिवस यांचा अनुभव येत नाही, त्याप्रमाणे ज्याच्या अंतःकरणात हे चांगले हे वाईट असे भावच उत्पन्न होत नाहीत, याप्रमाणे कशाचीही जाणीव न होता जो देहासह संपूर्ण केवळ जाणीवरहित चिन्मात्र स्वरूप होऊन राहिला आणि त्यातही माझ्या सगुण स्वरूपाचे ठिकाणी प्रेमभक्ती करणे हा ज्याचा स्वभावच बनला. भगवान म्हणतात, अर्जुना, अशा ज्ञानी भक्तासारखा खरोखर दुसरा आमचा प्रिय सोयराच नाही, हे मी तुझी शपथ घेऊन सांगतो. समा शत्रो च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु समा संग विवर्जिताः. शत्रू, मित्र, मान, अपमान, शीत, उष्ण, सुख, दुःख यांचे ठिकाणी ज्याची समबुद्धी असून जो संग सोडून असंग झाला. पार्था जयाची आठाई वैषम्याची वार्ता नाही. रिपू मित्रा दोही सरिसा पाडू का घरीची या उजिएडू करावा. पारकी या अंधारू पाडावा हे नेनेची गा पांडवा दीपू जैसा. जो खांडावया घावो घाली का लावणी जयाने केली. दोघा एकची सावली वृक्षू दे जैसा. नातरी क्षुदंडू पाळीत या गोडू गाळीत या कडू नोहेची जेवी. अरी मित्री तैसा अर्जुना जया भाव ऐसा. मानापमानी सरिसा होतू जाय. तिही ऋतू समान जैसे का गगन तैसे एकची मान. शीतोष्णी जया दक्षिण उत्तर मारुता. मेरू जैसा पांडू सूता तैसा सुख दुःख प्राप्ता. मध्यस्थू जो माधुर्य चंद्रिका सरिसी राया रंका. तैसा जो सकैका धूता समू. आघवी या जगा एक सेव्य जैसे उदक. तैसे तया ते तिन्ही लोक आकांक्षिती. जो सभाह्य संगू सांडोनिया लागू. एकाकीयसे अंगू अंगी सुनी. अर्जुना, ज्याच्या ठिकाणी आपपर अशा विषम भावाचा स्पर्श नसतो व जो शत्रू मित्र या दोघांनाही सारखेच लेखतो. अर्जुना, ज्याप्रमाणे दिवा जे नेहमी घरात राहणारे आहेत त्यांना प्रकाश द्यावा व बाहेरून आलेल्या परक्यांना अंधार द्यावा असे कधी करीत नाही, किंवा तुकडे करण्याकरता कुऱ्हाडीने प्रहार करून इच्छिणाऱ्याला व झाड लावून त्याची वाढ करणाऱ्याला झाड आपली एकसारखी सावलीच देतो, किंवा ज्याप्रमाणे ऊस पाणी घालून वाढवणाऱ्याला गोड व त्याला चरक्यात घालून पिळणाऱ्याला कडू असा कधीच होत नाही, त्याप्रमाणे अर्जुना, जो शत्रू मित्र मान अपमान यांचे ठिकाणी एकसारखी समबुद्धी ठेवतो, ज्याप्रमाणे आकाश तिन्ही ऋतूंमध्ये एकसारखे समानच असते, त्याप्रमाणे थंडी व ऊन या दोहोंना जो सारखाच लेखतो, हे अर्जुना, मेरू पर्वत ज्याप्रमाणे दक्षिणेकडून किंवा उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्याला सारखेच मानतो, त्याप्रमाणे प्राप्त होणाऱ्या सुखदुःखांना जो सारखे लेखून निर्विकार राहतो, ज्याप्रमाणे चांदणे दरिद्र्याला व राजाला सारखेच आल्हादकारक वाटते, त्याप्रमाणे जो पुरुष सर्व भूतमात्राचे ठिकाणी एक दयाबुद्धीच ठेवतो. एक पाणी जसे सर्व जगाला प्यावेसे वाटते, तसे तिन्ही लोक कृपा व्हावी म्हणून ज्याची इच्छा करतात. अंतर्बाह्य संगरूप विषयांचा संबंध सोडल्यामुळे शरीराच्या ठिकाणीच शरीर घालून जो एकटा आहे. सबाह्य संगू म्हणजे अंतर्बाह्य संग. आसक्तीमुळे अंतःकरणाशी विषयांचा संग होतो व बाहेर विषय भोगाने विषयाशी देहाचा संग होतो. एकाकी असे अंग अंगी सुनी म्हणजे शरीराचा किंवा अंतःकरणाचा बाह्य विषयाशी संबंध न होऊ देता
शरीराच्या ठिकाणी शरीर ठेवून म्हणजे केवळ शरीराने राहिला. तुल्य निंदा स्तुती मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेता स्थिरमतीर भक्ती मान्मे प्रियो नराहा. निंदा व स्तुती ह्या दोन्ही सारख्या समजणारा, मौन धारण करणारा, कशातही असंतुष्ट असणारा, एकाच ठिकाणचा आश्रय करून न राहणारा व बुद्धी स्थिर करून असणारा असा असून जो माझ्या सगुण स्वरूपाचे ठिकाणी प्रेम करतो तो पुरुष मला प्रिय आहे. जो निंदे ते नेघे, स्तुती न श्लाघे, आकाशा न लगे लेपू जैसा. तैसे निंदे आणि स्तुती मानू करुणी एके पांती, विचरे प्राणवृत्ती जनी वनी. साच लटिके दोनी, न बोले जाहला मौनी, जे भोगिता उन्मनी आरा येना. ज्याप्रमाणे आकाशाला कशाचाही लेप लागत नाही, त्याप्रमाणे जो निंदा झाली असे समजून खेद मानित नाही व स्तुती झाली असे समजून हर्षही मानित नाही, त्याप्रमाणे निंदा व स्तुती या दोघांनाही एका पंक्तीस बसून म्हणजे दोघांनाही सारखेच समजून प्राणाप्रमाणे लोकात व वनात सारखेच वागतो. खरे किंवा खोटे असे दोन्ही प्रकारचे बोलणे सोडून देऊन जो मौन धारण करतो व ज्याला उन्मनी अवस्था भोगताना पुरे म्हणवत नाही. जो यथालाभेन तोखे अलाभेन पारुखे, पाऊसे विणन सुके समुद्रू जैसा. आणि वायुसी एके ठाई बिढार जैसे नाही, तैसा न धरीच केही आश्रयो जो. आघवाची आकाश स्थिती, जेवी वायुसी नित्य वसती, तेवी जगची विश्रांती स्थान जया. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. प्रारब्धानुसार मिळणाऱ्या सुखलाभाने देखील ज्याला आनंद होत नाही व पाऊस न पडला तरी समुद्र जसा सुकत नाही, तसा सुखलाभ न झाला असताही जो खिन्न होत नाही. आणि ज्याप्रमाणे वायू एका ठिकाणी स्थिर राहत नाही, त्याप्रमाणे जो एकाच ठिकाणचा आश्रय करीत नाही, ज्याप्रमाणे वायू अखंड आकाशात आकाश स्वरूपच होऊन राहतो, त्याप्रमाणे संपूर्ण जगत ज्याचे राहण्याचे स्थान असते, या संपूर्ण चराचरात मी मी म्हणून स्फुरणारा मीच एक आहे असे केवळ व्यतिरेक ज्ञानच नाही, तर सर्व चराचर रूपाने मीच एक भासतो असे अन्वय ज्ञानही ज्याच्या बुद्धीत दृढ झाले आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.